आम्ही आज आता या ठिकाणी अभिषेकजी मनू सिंघवी साहेबांनी आमचं आणि केजरीवाल साहेबांचं म्हणणं ऐकलं आणि पुढच्या 2 दिवसात तो सगळा डेटा घेऊन साधारणतः फ्रायडेला आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांनी नाही पण इलेक्शन कमिशननी आणि ईव्हीएमनी जे पराभूत केलेले उमेदवार हे एकत्रित या ठिकाणी याचिका दाखल करतात। जर सुप्रीम कोर्टाचं आणि इलेक्शन कमिशनचं जे ओरिजिनल एसओपी आहे, ज्या एसओपी मध्ये व्हीव्हीपॅट मध्ये आणि ईव्हीएम मध्ये जे मतदान झालेले 20 नोव्हेंबरला म्हणजे मतदारांनी केलेले तेच मोजण्याचा आम्ही जे पैसे भरलेत त्याच्या विपरीत आता इलेक्शन कमिशनने नवीन एसओपी जारी केली, ज्याच्यामध्ये 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात जे मतदान झाले ते त्वरित ते डिलीट करणार, एरेस करणार आणि नवीन मॉकपोल घेणार। एक अर्थे मतदारांनी जो दिलेला खरा कौल आहे तो लपवण्याचा किंवा तो डिलीट करण्याचा जो इलेक्शन कमिशनचा इरादा आहे त्याला कुठेतरी केंद्र सरकारचा पाठिंबा किंवा केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर इलेक्शन कमिशन असतंय। त्या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टासमोर ठेवण्याचा आमचा निर्णय झाला आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एकूणच ज्या ज्या गडबडी झाल्यात त्या सकृत दृष्टीने आमच्याकडे जे पुरावे आहेत ते पुरावे घेऊन आम्ही सुप्रीम कोर्टात